नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ज्ञानपीठ पुरस्कार आहे 2024 मध्ये कोणाला मिळालं, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली, मराठीमध्ये किती साहित्यिकांना किती लेखकांना हे पुरस्कार मिळाले, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मी तुम्हाला सांगू इच्छितो हा व्हिडिओ छोटासा असेल, 15 ते 20 मिनिटाचा असेल, पण मित्रांनो ह्या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होईल। तर चला मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपले अभ्यास मित्र जे ॲप्लिकेशन आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, तुम्ही ते Google Play Store वरनं डाउनलोड करू शकता। या प्रकारे आपल्याला ॲप्लिकेशन पाहायला मिळतो। तसेच आपलं टेलिग्रामला चॅनल देखील अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही जॉइन करून घ्या। आपण त्या ठिकाणी अभ्यासाच्या रिलेटेड माहिती टाकत असतो। तसेच मित्रांनो, जे पण आपल्या यूट्यूबला व्हिडिओ होत असतात त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो। तसेच आपल्याला आपलं इंस्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही फॉलो करून घ्या इंस्टा पेज। त्या ठिकाणी आपण माहितीपूर्ण रील टाकत असतो। मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आपले राज्यसेवा विजेता बॅच आहे मित्रांनो, ही 26 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। येणाऱ्या 26 तारखेपासून 26 फेब्रुवारी पासून ही बॅच सुरू होते मित्रांनो। फी आहे फक्त 1199 रुपये। रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, तुम्हाला नोट्स मिळतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज मिळेल आणि लाईव्ह लेक्चर देखील मिळणार आहे। तसंच मित्रांनो, अजून आपली एक कंबाईन यशवंत बॅच सुरू होणार आहे 2024। त्याची फी आहे मित्रांनो 1499 रुपये। रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, नोट्स मिळतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज आणि लाईव्ह लेक्चर देखील होणार आहेत। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो या बॅच बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसत असेल, या नंबरवरती कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता। बॅच बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर जो दिसत आहे त्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता। अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज देखील सुरू आहे, 28 जानेवारी पासून सुरू झालेले। त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटीच्या टेस्ट झालेल्या आहेत। तुम्ही आता देखील जॉइन केलं टेस्ट सिरीज तर तुम्हाला या सर्व टेस्ट सिरीज ॲप्लिकेशन मध्ये पाहायला मिळतील। मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पहिल्या 5 टेस्ट आहेत त्या विषयानुसार असणार आहे आणि पुढच्या ज्या टेस्ट होणार आहेत मित्रांनो त्या जीएसच्या असणार आहे। अशा टोटल 10 टेस्ट असणार आहेत आणि पहिली जी टेस्ट होती मित्रांनो ती सर्वांसाठी फ्री आहे, तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन मध्ये जाऊन सोडवू शकता। हे टेस्ट सिरीजची जी फी आहे ती 499 रुपये। तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसतच आहे, या नंबरवरती कॉल करून तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता। तर चला मित्रांनो, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। जे ज्ञानपीठ पुरस्कार हे 2024 मध्ये दिले गेले ते 58व्या क्रमांकाचे हे ज्ञानपीठ पुरस्कार दिले गेलेले आहेत। चला आता आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊ। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सुरुवातीला थोडं थिअरी अभ्यास करू आणि त्यानंतर आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करू। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ द्वारे साहित्यातील विलक्षण योगदानाबद्दल लेखकाला दिला जाणारा वार्षिक भारतीय साहित्य पुरस्कार आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा की जे भारतीय ज्ञानपीठ आहे यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो। साहित्य क्षेत्रामध्ये जे लेखक असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो। साहित्य क्षेत्रामध्ये जे साहित्य लिहित असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार मित्रांनो दरवर्षी दिला जातो, हे देखील लक्षात ठेवायचे। आणि साहित्य क्षेत्रातील मित्रांनो हा सर्वोच्च पुरस्कार आहे, हे देखील लक्षात ठेवा। हा भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा भारतातील सर्वात जुना आणि सर्वोच्च पुरस्कार आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की जो साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि हा आपल्या भारतातील सर्वात जुना आणि साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पात्रता कोण असतं, हा पुरस्कार कोणाला दिला जातो, कोण पात्र असतं, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8व्या अनुसूचीमध्ये भारतीय राज्यघटनामध्ये जे 8वी अनुसूची आहे त्यामध्ये टोटल 22 भाषा दिलेल्या आहेत। त्या 22 भाषांना हा पुरस्कार दिला जातो। तर त्यामध्ये आपल्या मराठी भाषा आहे, त्यामध्ये हिंदी आहे, संस्कृत आहे, उर्दू, जेवढ्या पण 22 भाषा आहेत तशा भाषांना हा पुरस्कार दिला जातो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भाषेत लेखन करणारा भारतीय कोणताही नागरिक या पुरस्कारासाठी पात्र आहे। तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघा, पात्रता 8व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या 22 पैकी कोणत्याही भाषेत लेखन करणारा भारतातील कोणताही नागरिक, इथं लक्षात घ्या भारतातील कोणताही नागरिक या पुरस्कारासाठी पात्र आहे। आणि मी तुम्हाला अजून एक सांगेल मित्रांनो, टोटल 23 भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो। एक जी भाषा आहे ती आहे मित्रांनो इंग्रजी, अनुसूचीमध्ये 12 आणि 1 इंग्रजी, अशा टोटल मित्रांनो 23 भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो, हे देखील तुम्हाला
लक्षात ठेवायचे. पण 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या आणि एक इंग्रजी भाषा अशा टोटल 23 भाषांना जे साहित्य लिहितात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेतील लेखकांना मिळालेत हे देखील लक्षात ठेवा. आतापर्यंत सर्वाधिक जे ज्ञानपीठ पुरस्कार दिले गेले आहेत तर ते हिंदी भाषेमधील जे साहित्यिक आहेत त्यांना दिले गेलेले आहेत. तसेच आपण पुढे जाऊया. स्थापना केव्हा झाली ज्ञानपीठ पुरस्काराची, तर स्थापना 1961 मध्ये झाली. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला, तर जे मल्याळम लेखक आहेत जी शंकर कुरूप यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. केव्हा देण्यात आला होता, तर 1965 मध्ये देण्यात आला होता. सर्वात पहिला हा पुरस्कार देण्यात आला कोणाला, जी शंकर कुरूप यांना. मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा, यांच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात, जीकेचे प्रश्न येत असतात. तर सरळ सेवेमध्ये सरळ प्रश्न असतात की सर्वात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला गेला, तर तुम्हाला उत्तर द्यायचे जी शंकर कुरूप यांना. ते लेखक कोणते होते, तर मल्याळम लेखक होते आणि 1965 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि स्थापना केव्हा झाली होती, 1961 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची. त्यानंतर ही सांस्कृतिक संस्था भारतीय ज्ञानपीठ द्वारे प्रायोजित आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही, इथे लक्षात ठेवा. जे भारतरत्न पुरस्कार असतात ते आपण ते पुरस्कार मरणोत्तरही दिले जातात, पण जे ज्ञानपीठ पुरस्कार आहे हे मरणोत्तर दिले जात नाही. हे काही महत्त्वाचे मुद्दे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तसेच आपण पुढे जाऊया. पुरस्काराचं आता आपण स्वरूप जाणून घेऊ. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 11 लाख रुपये दिले जातात. 11 लाख रुपये दिले जातात. त्याचबरोबर सन्मानपत्र आणि वाघदेवीची कास्य मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तुम्हाला स्वरूप देखील लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला सांगेल सुरुवातीला जी रक्कम होती ती फक्त 1 लाख रुपये होती. त्यानंतर 2005 मध्ये 7 लाख झाले आणि 2024 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची जी रक्कम दिली जाते तर ती 11 लाख दिली जाते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला जी रक्कम होती ती 1 लाख होती. त्यानंतर 2005 मध्ये 7 लाख आणि सध्या 2024 मध्ये किती, तर 11 लाख. तसेच मित्रांनो भारतीय ज्ञानपीठ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा कोण आहेत, विद्यमान सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत, तर प्रतिभा रे हे अध्यक्ष आहेत. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. भारतीय ज्ञानपीठ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा प्रतिभा रे हे आहेत. सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत, तर प्रतिभा रे हे आहेत. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा पुरस्कार 2024 साठी दिला गेला, तर नाही मित्रांनो, हा पुरस्कार 2023 साठी दिला गेला. जे 2023 मध्ये जे साहित्य लिहिलं त्या साहित्यासाठी त्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात आला. पण हा पुरस्कार केव्हा देण्यात आला, तर 2024 मध्ये देण्यात आला. पण पुरस्कार केव्हाचे आहेत मित्रांनो, 2023 चे. 2024 मध्ये ही 58वी आवृत्ती होती. 98वा हा पुरस्कार देण्यात आला. हे लक्षात घ्या. जी आवृत्ती होती ती कितव्या क्रमांकाची होती, तर 58व्या क्रमांकाची होती. 2024 मध्ये हा पुरस्कार संस्कृत आणि उर्दू या 2 भाषांसाठी देण्यात आला आहे. तिथे लक्षात ठेवा 2 व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात आले 2024 मध्ये. ते आपण पुढे अभ्यास करू कोण कोणाला हे पुरस्कार देण्यात आले. पण इथं भाषा लक्षात घ्या. संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि तसेच उर्दू भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला. ज्ञानपीठ पुरस्कार मी तुम्हाला सांगू इच्छितो की दुसऱ्यांदा संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि उर्दू मध्ये आतापर्यंत 5व्यांदा हा पुरस्कार मिळालाय, किंवा 5 वेळेस हा पुरस्कार मिळालाय उर्दू भाषेला आणि संस्कृतला किती, तर 2 वेळेस मिळाले. संस्कृत मध्ये जे लेखकांनी लेखन केलेले तर अशा व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला दुसऱ्यांदा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2024 मध्ये या 2 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. जगद्गुरु रामभद्राचार्य त्यांनी संस्कृत मध्ये खूप सारं साहित्य लिहिलं त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि गुलजार यांनी उर्दू भाषेमध्ये खूप सारं लिहिलं, साहित्य लिहिलं त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर इथं लक्षात ठेवा. तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. तुम्हाला हे दिसत आहे, त्यांचं नाव आहे गुलजार आणि हे तुम्ही बघू शकता जगद्गुरु रामभद्राचार्य. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ते अंध असूनही त्यांना खूप साऱ्या भाषेचं ज्ञान अवगत आहे. जवळपास त्यांना 22 भाषेचं ज्ञान अवगत आहे आणि ते खूप साऱ्या भाषांमध्ये त्यांनी साहित्य लिहिलंय किंवा पुस्तकं लिहिलंय किंवा कादंबरी लिहिल्या आहेत. तर तुम्ही इथं त्यांचा फोटो बघू शकता जगद्गुरु रामचंद्र भद्राचार्य. त्यानंतर आपण पुढे जाऊया.
त्यानंतर आपण गुलजार साहेब यांच्याबद्दल जाणून घेऊ। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेत। 2004 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला। 2009 मध्ये त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला। तसेच 2010 मध्ये त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला। 2013 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला। तसेच 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार त्यांनी जिंकलेले आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवा। पुन्हा एकदा या ठिकाणी बघा, 2004 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला। 2009 मध्ये त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला। 2010 मध्ये ग्रॅमी पुरस्कार त्यांनी, त्यानंतर 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला। त्यानंतर मित्रांनो आता आपण पुढे जाऊ। जे दुसरे व्यक्ती होते मित्रांनो, तुम्ही बघू शकता जगद्गुरू रामभद्राचार्य यांना हा पुरस्कार मिळाला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार। तर आपण त्यांच्याबद्दल आता अधिक जाणून घेऊ। तुम्ही इथं बघू शकता त्यांचं आता सध्याचे जे वय आहे ते 74 वर्षे। एक प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेता, शिक्षक आणि लेखक आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। ते चित्रकूट मधील तुलसी विद्यापीठाचे संस्थापक आणि प्रमुख आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यांनी 4 महाकाव्यासह 240 हून अधिक पुस्तके आणि ग्रंथ लिहिलेले आहेत। तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी 4 महाकाव्यासह 240 हून अधिक पुस्तके आणि ग्रंथ लिहिलेले आहेत। त्यामुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे 2024 चा। तसेच आपण त्यांच्याबद्दल अजून जाणून घेऊ। त्यांचे वैशिष्ट्य मित्रांनो बघू शकता। त्यांना ट्रॅकोमामुळे, ट्रॅकोमा काय आहे तर मित्रांनो हा एक आजार आहे। त्यांना वयाच्या 2 महिन्यांपासून अंध असूनही रामभद्राचार्य हे बहुभाषिक आहेत मित्रांनो, ज्यांना 22 भाषा बोलता येतात। ते संस्कृत, हिंदी आणि अवधी तसेच मैथिलीसह अनेक भारतीय भाषांमधील कवी आणि लेखक देखील आहेत। मित्रांनो इथे लक्षात ठेवा, ते अंध असूनही त्यांना जवळपास 22 भाषा बोलता येतात। त्यांनी संस्कृत, हिंदी, अवधी आणि मैथिलीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी लेखन केले, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आणि त्यांना 2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। तर मित्रांनो ही त्यांच्याबद्दल काही माहिती होती। हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की राज्यसेवेमध्ये आपल्याला खूप सारे वाक्य दिले जातात किंवा विधाने दिले जातात आणि खाली वेगवेगळे नाव असतात। तर असे प्रश्न बनतात, त्यामुळे हे काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो अजून आपण काही इतर तथ्य जाणून घेऊ, जसे की 54वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 2018 मध्ये अमिताभ घोष यांना हा पुरस्कार मिळाला मित्रांनो। 2018 मध्ये 54वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर अमिताभ घोष यांना मिळाला। आणि मित्रांनो त्यांना इंग्रजी भाषेसाठी हा प्रथमच पुरस्कार मिळालेला आहे। इंग्रजी भाषेमध्ये त्यांना प्रथम पुरस्कार मिळालाय कोणाला तर अमिताभ घोष यांना। तर तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यानंतर 55वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला 2019 मध्ये तर कित्तम अच्युतम नबुदिरी यांना मिळाले। ते मल्याळम लेखक आहेत, तर तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। त्यानंतर 66वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला 2021 मध्ये तर नीलमणी फुकन यांना हा मिळाले। ते असमीय कवी आणि लेखक आहेत, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। तसेच मित्रांनो 57वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 मध्ये कोणाला मिळाला तर दामोदर मौजो जे कोकणी लेखक आहेत, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यांना 2022 मध्ये 57वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। आता मित्रांनो आपण खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करू। मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ 20 ते 25 मिनिटाचा असेल, पण मित्रांनो हा व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होईल। तर चला आता आपण काही प्रश्नांचा सराव करू। तुम्ही या ठिकाणी बघू शकता 58वा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले। आपल्याला काय विचारले की 2024 मध्ये जो 58वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला तर या पुरस्काराने ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे। पर्याय क्रमांक 3 दोन्ही योग्य आहेत। गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना हा पुरस्कार देण्यात आलेले, तुम्ही त्यांचे फोटो बघू शकता। त्यानंतर आपण पुढे जाऊया।
हा पुरस्कार 2024 मध्ये देण्यात आलेला आहे। आवृत्ती होती ती 58वी आवृत्ती होती। 98व्या क्रमांकाचा हा पुरस्कार होता। 2024 मध्ये हा पुरस्कार संस्कृत आणि उर्दू या 2 भाषांसाठी दिलाय। आपण ते पहिल्यांदाच अभ्यास केलं थेअरीमध्ये। हा पुरस्कार दुसऱ्यांदा संस्कृत आणि 5व्यांदा उर्दू मध्ये हा पुरस्कार देण्यात आलाय। तसेच आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया। तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवर, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? ज्ञानपीठ पुरस्कार असतो हा कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहित असेल, साहित्य क्षेत्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो। तुम्ही हा पुरस्कार बघू शकता, त्याचा फोटो। तसेच आपण पुढे जाऊया। ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ द्वारे साहित्यातील विलक्षण योगदानाबद्दल लेखकाला दिला जाणारा वार्षिक भारतीय साहित्य पुरस्कार आहे। मित्रांनो, हा जो पुरस्कार असतो ज्ञानपीठ पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो, भारतीय ज्ञानपीठ द्वारे दिला जातो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। साहित्य क्षेत्रामध्ये जे उत्कृष्ट लेखन करतात, साहित्यिक लिहितात, अशा लेखकांना, साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात येतो। तसेच आपण पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन बघू। ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आपण थेअरीमध्ये अभ्यास केलं होतं, तर स्थापना केव्हा झालेली होती ज्ञानपीठ पुरस्काराची? तर 1961 मध्ये। आणि पहिला पुरस्कार केव्हा देण्यात आला होता? तर 1965 मध्ये। पण या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचे मित्रांनो तुम्हाला? 1961। आपल्याला काय विचारलं होतं? ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1961 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना झालेली होती। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न, प्रथमच ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं 1965। प्रथमच आपल्याला काय विचारलंय की प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 1965 मध्ये प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। मल्याळम लेखक जी शंकर कुरूप हे या पुस्तकाचे पहिले प्राप्तकर्ता आहेत। मित्रांनो, जी शंकर कुरूप होते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। 1950 मध्ये प्रकाशित झालेल्या ओडुक्कुझल मित्रांनो या काव्य संग्रहासाठी 1965 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। मित्रांनो, काव्य संग्रह तुम्ही इथं बघू शकता, ओडकुझल हा मित्रांनो काव्य संग्रह होता, त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता। द बांबू फुल्ट तसं त्याचा अर्थ आहे या काव्य संग्रहाचा। तसेच मित्रांनो पहिल्या महिला कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या? तर ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आशापूर्ण देवी ह्या पहिल्या महिला आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या। त्यांना केव्हा हा पुरस्कार देण्यात आला होता? 1976 मध्ये। त्यांचं पुस्तक कोणतं होतं मित्रांनो ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं। प्रथम प्रतिश्रुती या पुस्तकासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला। तुम्हाला लक्षात ठेवायचे पहिल्या महिला कोण आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या? तर आशापूर्ण देवी ह्या पहिल्या महिला आहेत। त्यांना कोणत्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता? तर 1976 मध्ये देण्यात आला होता। त्यांचं पुस्तक कोणतं होतं? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रथम प्रतिश्रुती या पुस्तकासाठी त्यांना प्रथम हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता। तसेच आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। ज्ञानपीठ पुरस्काराची पारितोषिक रक्कम किती आहे? तर आपण थेअरीमध्ये अभ्यास केलं होतं 11 लाख। जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा 1 लाख, त्यानंतर 2005 मध्ये 7 लाख आणि 2024 मध्ये सध्या 11 लाख रुपये दिले जातात। तुम्ही हा पुरस्कार बघू शकता। तसेच आपण पुढे जाऊया, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जस्ट मी तुम्हाला आता सांगितलं 11 लाख रुपये दिले जातात। त्यानंतर सन्मान पत्र दिलं जातं। त्यानंतर वाघे देवीचा पुतळा असतो मित्रांनो या पुरस्कारामध्ये। हे पुरस्काराचे स्वरूप आहे, मी ते तुम्हाला आधी पण सांगितलं होतं। सुरुवातीची रक्कम होती 1 लाख, त्यानंतर 2005 मध्ये 7 लाख, सध्याची रक्कम 11 लाख। चला आपण पुढे जाऊया। त्यानंतर भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले साहित्यिक कोण होते? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे जी शंकर कुरूप यांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला होता। त्यानंतर पुढे जाऊया, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण थेअरीमध्ये देखील अभ्यास केलं होतं। जी शंकर कुरूप यांना हे मल्याळम कवी आहेत, त्यांना 1965 मध्ये ओटुकुझल या काव्य संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता। त्याचा अर्थ आहे मित्रांनो द बांबू फुल्ट। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला कोण? तर मित्रांनो आशापूर्ण देवी ह्या पहिल्या महिला आहेत
1976 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता। त्यानंतर आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। 1976 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। त्या बंगाली लेखिका आहेत आशापूर्णा देवी। या पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या महिला आहेत। ते आपण तुम्हाला आधीच सांगितलं। 1964 मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी त्यांची प्रथम प्रतिस्तुतीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता। तुम्ही त्या कादंबरीचा फोटो बघू शकता। तुम्हाला इथे 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्या बंगाली लेखिका आहेत, त्यांना 1976 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता। त्या पहिल्या महिला आहेत, हे देखील लक्षात ठेवायचे। त्यांचं नाव लक्षात ठेवायचे, आशापूर्णा देवी। आणि 1964 मध्ये त्यांचं प्रकाशित झालेलं जे कादंबरी जे पुस्तक होतं ते प्रथम प्रतिस्तुती। मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, असे प्रश्न बनतात राज्यसेवेमध्ये। आपल्याला खूप सारे वाक्य दिले जातात किंवा विधाने दिले जातात आणि आपल्याला खाली लेखकाचं नाव वगैरे दिले जातं। अशा प्रकारे प्रश्न बनत असतात। त्यामुळे हे काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते आपल्याला लक्षात ठेवायचे असतात। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले मराठी साहित्यिक कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला। वि.स. खांडेकर। जी कादंबरी होती ती ययाती होती। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी लेखक कोण किंवा साहित्यिक कोण? तर वि.स. खांडेकर। त्यांची कादंबरी कोणती? ययाती। या कादंबरीला सर्वात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले। आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रातील 4 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार। ते कोण कोण? तर ते आता आपण जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम आपण बघू, मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर यांना प्रदान करण्यात आला होता। मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, त्यांचं पूर्ण विष्णू सखाराम खांडेकर। त्यांना हा जो पुरस्कार होता तो 1974 साली देण्यात आला। त्यानंतर कुसुमाग्रज यांना देखील हा पुरस्कार मिळाला। त्यांचं पूर्ण विष्णू वामन शिरवाडकर। त्यांना हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो 1987 मध्ये देण्यात आला। त्यानंतर विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा मिळाला? 2003 मध्ये मिळाला। त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा मिळाला? 2014 मध्ये मिळाला। मित्रांनो, मी तुम्हाला आज एक होमवर्क देतो। तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पुढे लेखकाचं नाव लिहायचं आणि कोणत्या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते कमेंट करून मला सांगायचं। मी मुद्दामून या ठिकाणी टाकलेलं नाही। तुम्हाला थोडं होमवर्क देतो, जेणेकरून तुम्ही जेव्हा सर्च करणार तर तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील। तर आतापर्यंत 4 लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। तर तुम्ही त्यांचे नाव बघू शकता। त्यांना केव्हा केव्हा मिळाला तुम्ही एकदा गुगलला सर्च करा, तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळून जाईल। आणि कमेंट करून सांगायचे। तुम्हाला पुढे लेखकाचं नाव लिहायचं। तुम्ही हे 4ही नावं टाईप करा आणि त्यांच्या पुढे कोणत्या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार मिळाला। पहिले तुम्ही सांगितलंच, वि.स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला। केव्हा? तर 1974 मध्ये। त्यानंतर तुम्हाला असं नावं लिहून त्यांच्या पुढे कादंबरी आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले हिंदी साहित्यिक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे सुमित्रा नंदन पंत हे होते। त्यांना ते पहिले हिंदी साहित्यिक आहेत, त्यांना पहिला हा पुरस्कार मिळालेला आहे। हिंदी साहित्यामध्ये पहिला पुरस्कार कोणाला मिळाला? तर सुमित्रा नंदन पंत। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यानंतर आपण पुढे जाऊ, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। या पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या हिंदी साहित्यिक सुमित्रा नंदन पंत यांना 1968 मध्ये त्यांच्या चिदंबरा, तुम्ही बघू शकता ही चिदंबरा जी कादंबरी जो ग्रंथ आहे त्या ग्रंथासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला होता। तसेच आपण पुढचा क्वेश्चन बघू। भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले इंग्रजी साहित्यिक कोण होते? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे अमिताव घोष हे होते। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ कादंबरीबद्दल। या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले इंग्रजी लेखक 2018 मध्ये अमिताव घोष यांना त्यांच्या द शॅडो लाईन्स या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता, ज्ञानपीठ पुरस्कार। तुम्हाला लक्षात ठेवायचं त्यांचं पुस्तक कोणतं होतं? द शॅडो लाईन्स। तुम्ही या ठिकाणी पुस्तक त्यांचं बघू शकता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार किती भाषांसाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला 23 भाषांसाठी दिला जातो।
आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे 8वी अनुसूची आहे त्यामध्ये टोटल 22 भाषा आहेत, त्या 22 भाषा आणि त्यामध्ये अजून एक भाषा ऍड करायची इंग्रजी, अशा टोटल 23 भाषांसाठी ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं तुम्हाला 23। त्यानंतर आपण पुढे जाऊया। हा भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे। भारतीय ज्ञानपीठाने स्थापन केलेल्या ज्ञानपीठ ट्रस्ट या संस्थेद्वारे दरवर्षी दिले जातात। मित्रांनो, जे ज्ञानपीठ पुरस्कार असतात ते मी तुम्हाला सांगितले दरवर्षी दिले जातात। हा पुरस्कार भारतातील 23 भाषांपैकी 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषा आणि त्यामध्ये प्लस एक इंग्रजी भाषा, अशा टोटल 23 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न होता। मित्रांनो, व्हिडिओ संपवण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो 1 ते 1.5 मिनिटांमध्ये मित्रांनो मी ॲप्लिकेशन बद्दल माहिती सांगतो। आपलं गुगल प्ले स्टोअरला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता, नाहीतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। तिथनं तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। आपल्या वेगवेगळ्या बॅचेस सुरू असतात, या प्रकारे तुम्हाला लोगो पाहायला मिळेल। तसंच अजून आपलं इन्स्टाला पेज आहे, टेलिग्रामला चॅनल मित्रांनो अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या। आपण त्या ठिकाणी जे पण लेक्चर होत असतात त्यांचे लिंक आपण या ठिकाणी टाकत असतो। तसेच आपलं इन्स्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही फॉलो करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला माहितीपूर्ण रील पाहायला मिळतील। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली कंबाईन यशवंत बॅच सुरू होणार आहे 26 फेब्रुवारी पासून। येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला ही बॅच पाहायला मिळून जाईल ॲप्लिकेशनमध्ये। त्याची फी आहे फक्त मित्रांनो 1499 रुपये। त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, नोट्स मिळतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज मिळेल आणि त्यामध्ये लाईव्ह लेक्चर देखील होणार आहेत। तुम्हाला या बॅच बद्दल काही डाऊट असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिसत आहे आपला अभ्यास मित्राचा, तुम्ही कॉल करून सविस्तर माहिती विचारू शकता। मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आपली अजून एक बॅच सुरू होणार आहे राज्यसेवा विजेता बॅच 2। त्याची फी असणार आहे मित्रांनो 1199 रुपये। त्यामध्ये पण तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, नोट्स मिळतील, टेस्ट सिरीज मिळेल, त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर होतील। तर तुम्हाला या दोघं बॅच बद्दल काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्हाला आपला नंबर दिसतच असेल, तुम्ही कॉल करून सविस्तर माहिती विचारू शकता। आणि आपली टेस्ट सिरीज देखील सुरू आहे, ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज 28 तारखेपासून सुरू झाले, 28 जानेवारीपासून। त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी या 3 टेस्ट झालेल्या आहेत। पुढच्या टेस्ट होतील मित्रांनो, प्रत्येक रविवारी टेस्ट होत असते। ज्या पहिल्या 5 टेस्ट होणार आहेत त्या विषयानुसार होणार आहेत, जसं की तुम्हाला दिसत असेल, आणि पुढच्या ज्या 5 टेस्ट होणार आहेत त्या जीएसच्या होणार आहेत। तर तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही करू शकता। तुम्हाला जी फी असणार आहे ती फक्त 499 रुपये। तुम्हाला काही डाऊट असेल, टेस्ट सिरीज बद्दल काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपला नंबर दिलेला आहे, तर तुम्ही कॉल करून विचारू शकता। तर मित्रांनो, थांबूया आज याच ठिकाणी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक छानशी लाईक करा, एक छानशी कमेंट करा, आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र आपलं यूट्यूब चॅनल।